अतिशय महत्त्वाच्या 25 किचन टिप्स. टिप नंबर 1. रात्री झोपण्याआधी गरम पाण्यामध्ये लवंग उकळून प्या. याने बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि पोटाचे आजार बरे होतात. टिप नंबर 2. पाण्यात खडीसाखर उकळून हे पाणी मुलांना पाजले तर मुलांची भूक वाढते आणि न जेवणारी मुलेही जेवू लागतात. टिप नंबर 3. दुधामध्ये बडीशेप घालून प्या. याने पोटातील उष्णता कमी होते. टिप नंबर 4. 3 दिवस काहीही न खाता केवळ ताक प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे शरीराचे पंचकर्म आपोआप होते. टिप नंबर 5. आंबा खाण्यापूर्वी 20 मिनिटे पाण्यात ठेवा. याने आंब्यातील उष्णता कमी होते आणि तो पचनास अधिक सोयीस्कर होतो. टिप नंबर 6. रोज आवळा खाल्ल्याने त्वचेवर ग्लो येऊन त्वचा मुलायम होते. टिप नंबर 7. दुधात सफरचंद घालून रोज सकाळी खाल्ल्याने चेहरा गोरा होतो. टिप नंबर 8. चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावे. टिप नंबर 9. आलं विकत घेताना आपण स्वच्छ गुळगुळीत आलं विकत घेतो. असं चमकदार आलं खरं तर रसायनांच्या मदतीने साफ केलेलं असतं. त्यामुळे आलं घेताना जरा जुनं दिसणारं किंवा माती असलेलं आलंच विकत घ्या. टिप नंबर 10. उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवून आणि फ्रीजमधून काढून परत गरम करून कधीच खाऊ नये. यामुळे पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. टिप नंबर 11. भाजी बनवताना फोडणीत लसूणची पेस्ट न घालता अख्खा लसूण ठेचून घालावा. याने भाजीला खूप छान चव येते. टिप नंबर 12. प्रवासाला निघण्यापूर्वी पुदिन्याची पाने खाल्ल्याने उलटी, मळमळ होत नाही. टिप नंबर 13. भाजीमध्ये मिरची जास्त झाली तर पिकलेले टोमॅटोचे छोटे छोटे तुकडे करून भाजीमध्ये मिसळा आणि थोडा वेळ शिजू द्या. टिप नंबर 14. दातांमध्ये कीड असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 1 खडा हिंग चावा. दातांतील कीड आपोआप बाहेर पडेल. टिप नंबर 15. रोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाने मालिश करावे आणि सकाळी पाण्याने धुवावे. याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील. टिप नंबर 16. नारळ पाणी आठवड्यातून किमान 2दा किंवा 3दा प्यावे. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते आणि आपली त्वचा देखील उजळते. टिप नंबर 17. मेथीची भाजी रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते व चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. तसेच ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये ठेवते. यामुळे मेथीची भाजी हृदयासाठी फायदेशीर आहे. टिप नंबर 18. 1 ग्लास गरम पाण्यात 4 चमचे लिंबाचा रस टाकून पिल्याने आपले आतडे स्वच्छ होतील व
अपचनाचा त्रास देखील दूर होईल. टिप नंबर 19. जेव्हाही चेहऱ्यावर फाउंडेशनचा वापर कराल त्यावेळेस फाउंडेशनमध्ये थोडेसे खोबरेल तेल मिक्स करावे. यामुळे चेहरा ड्राय होत नाही आणि मेकअप बराच काळ टिकतो आणि स्किन देखील ग्लोईंग राहते. टिप नंबर 20. ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी रोज पपई खावी. टिप नंबर 21. साबुदाण्याचे सेवन केल्याने हाडे व मेंदू मजबूत राहतो, त्याचबरोबर थकवाही दूर होतो. टिप नंबर 22. शेकलेल्या 3 ग्रॅम ओव्यात फालशाचा 25 ते 30 ग्रॅम रस मिसळून थोडा गरम करून प्यायल्यास पोटदुखी बरी होते. टिप नंबर 23. खजुराचा रस पिल्याने अर्धांगवायूमध्ये बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो. टिप नंबर 24. गव्हाच्या लापसीमध्ये बदाम आणि तूप घालून खाल्ल्याने मानसिक आजार कमी होतात. टिप नंबर 25. गुडघेदुखी किंवा मुकामार लागला असेल तर त्या ठिकाणी कांद्याचा रस लावावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार मानते. धन्यवाद.